पुढची बातमी, गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार अशा सलगच्या 3 सुट्ट्या आहेत आणि याच सुट्ट्यांची संधी लोकसभेतील उमेदवार घेत आहेत. शिरूर लोकसभेतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले अमोल कोल्हे या सुट्ट्यांचा फायदा घेण्यासाठी आता घाम गाळतायत. भोसरी विधानसभेमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या सुट्ट्यांचा फायदा घेतला जातोय. प्रचारादरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय नाझीम मुल्लानं. सलग 3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यांचा फायदा महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे घेऊ इच्छित आहेत. डॉक्टर, खरं तर सुट्ट्या आहेत, मतदार सगळे घरी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची चांगली धावपळ सुरू आहे. तर नक्कीच हा प्रचारचा दौरा आंबेगाव असेल, त्यानंतर जुन्नर असेल, शिरूर हवेली असेल, या सगळ्या परिसरातून करून पुन्हा भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आणि या सुट्ट्यांमुळे खरं तर नागरिकांना भेटण्यात नक्कीच सुलभता आहे. पण फक्त वैयक्तिक गाठीभेटी असताना मोशीकरांनी हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्याला स्वतःहूनच एक गावभेटीचं रूप आलेलं आहे आणि त्यामुळे जनतेच्या मनात काय याची ही पुरेपूर प्रचिती येते. खरं तर गेल्या लोकसभेच्या वेळेला भोसरी विधानसभेतून शिवाजी आढळरावांना 37,000 लीड मिळालं होतं. तेच लीड तोडण्यासाठी तुमचे हे प्रयत्न सुरू आहेत? नाही, कसं पेरणी, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्यामुळं आज पेरलं आणि आज कापायला आला असं होत नाही. गेली 5 वर्ष भोसरी विधानसभेच्या संदर्भातले जे महत्वाचे प्रश्न आहेत, पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी असेल, रेड झोनचा मुद्दा असेल, हे सगळे सोडवण्यासाठी आणि सातत्याने आमचे नितीनदादा असतील, धनंजय भाऊ असतील, प्रकाश अप्पा असतील, तुषार भाऊ असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आज सातत्यानं जनसंपर्क गेली 5 वर्ष सुरू आहे. आणि गेल्या वेळच्या मध्ये आणि आत्तामध्ये एक फार मोठा फरक आहे. गेल्या वेळी मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून निवडणूक लढलं. आजही मी त्याच ठिकाणी, त्याच आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाकडून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवतोय. पण गेल्या वेळी जे समोर होतं ते समोरचं चित्र वेगळं होतं, समोरचं चिन्ह वेगळं होतं, समोरचा पक्ष वेगळा होता आणि आता स्वार्थासाठी या पक्षामध्ये जे काही बदल झाले ते मायबाप जनता बघते, हा प्रतिसाद त्यातून दिसतो. आत्ताच अजित पवारांनी एक तुमच्यावरती आरोप या ठिकाणी केला. गेल्या लोकसभेच्या वेळेला आपण बघितलं होतं, महाराजांची जी तुम्ही भूमिका केलेली आहे त्या भूमिकेचा तुम्हाला गेल्या लोकसभेत फायदा झाला, परंतु आता नथुराम गोडसेंची भूमिका खूप चर्चेत आहे. अजित पवारांनी त्याच्यावरती उल्लेख केला की तुम्ही त्या भूमिकेचा पण उल्लेख करा. ही अडचणीचं ठरू शकते तुम्हाला या लोकसभेला? मला वाटतं याचं उत्तर दादांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारून मग प्रश्न विचारावा. नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.